सर्वांचं लाईव्ह बॅचच्या क्लास 2मध्ये स्वागत आहे. 200 लोक जॉईन झालेले आहेत. थोडंसं 5 मिनिट वाट बघूया आणि आपण आपल्या कंटेंटला सुरुवात करूया. आजच्या करेक्ट किती वाजलेले आहेत? 9 वाजलेले आहेत. 235 लोक आलेले आहेत. या पटापट किती झाले? 272. मला ना आता ही एवढी काल होती किती लोक, जवळजवळ 465च्या आसपासमध्ये लोक होती काल. बट आपल्याकडं एवढे सगळे ग्रुप आहेत की मला समजना की तुम्हाला सगळ्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केलं पाहिजे. कारण की काय क्वेश्चन असतील, काय पोल क्रिएट करायचे असतील, तर मला इथं पोल क्रिएट करता येत नाही आहेत. तर म्हणजे तुम्हाला समजलं नाही समजलं नेमकं काय विषय आहे ते मला समजेल. त्यासाठी आपल्याला एक ग्रुप क्रिएट करावा लागेल. तर मी काय करतो, एक ग्रुप क्रिएट करतो. ग्रुप 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 जस्ट एक मला टाईम द्या थोडासा. न्यू चॅनलच क्रिएट करूया ना. लाईव्ह बॅच, फ्री लाईव्ह बॅच. ठीक आहे, पब्लिक नाही, प्रायव्हेट चॅनल. कॉपी URL. ओके ओके, फ्री लाईव्ह बॅचचा ग्रुप आला. आता मी एक लिंक पोस्ट करतो, पटकन तुम्ही तिथं जॉईन व्हा. ओके, हे बघा. आता मी काय करतोय, मेसेजमध्ये एक ना लिंक पोस्ट करतोय बघा. तर ह्या टेलिग्राम चॅनलला पटकन जॉईन व्हा सगळेजण. पटकन पटकन जॉईन व्हा. किती लोक आहेत? 343 लोक आले आहेत. पटकन जॉईन व्हा त्या ग्रुपला. मी लिंक टाकतोय बघा, लिंक पोस्ट करतोय मी. कसं काय एक पण ये ना. आले आले. वाव, 154 लोक वन शॉट जॉईन झालेले आहेत. आपले ग्रुप एवढे सगळे, एवढे ग्रुप माझ्या स्वतःचे क्रिएट झालेत की माझ्या स्वतः लक्षात राहत नाही. हे बघा, मी वारंवार लिंक पोस्ट करतोय. जॉईन होऊन घ्या पटपट. म्हणजे आपल्याला काय पोल्स क्रिएट करायचे असतील किंवा तुम्हाला जर काय PDF वगैरे द्यायचे असतील तर मी इथं देऊ शकेन. कॅमेऱ्यावर क्वालिटी कसं काय बरी झाली? कशानं पोसू? टिसू पण संपलेत. चलो कोई ना. 379 लोक आलेत. हे बघा, अजून आता लिंक टाकलेले, पटकन जॉईन होऊन घ्या. मला एक पोल क्रिएट करायचा लगेच. 214. काय करताय? 400 लोक जॉईन आहेत. पटकन या ना ग्रुपवरती. हे बघा, अजून आता टाकतो. 9 वाजून 2 मिनिट झालेत. 2 मिनिट वेस्ट गेलेत आपले. पटपट पटपट व्हा. हे जॉईन झाल्याचं काय मेसेज येते मला पण समजत नाही. हे जे आहे ह्याचा एक कुठं तर कोर्सच करून यावं लागतंय काय? हे बघा, लिंक पोस्ट केली आहे मी. किती लोक जॉईन झाले? 250 लोक जॉईन झाले. 400 पैकी 250 लोक फक्त. या ना पटकन. हे बघा, मी एक पोल क्रिएट करतो. किती लोक बिगिनर आहेत मला यात नेमकं हे समजणं खूप गरजेचं आहे. किती लोक म्हणजे किती लोकांना शून्यापासून पाहिजे? करणार तर शून्यापासूनच आहे. बोर झालं तरी चालेल, बट लाईव्ह बॅच घेतले तर आपण येस नो येस अन लॉस काय टाकतोय? येस बिगिनर. नो, आय एम बिगिनर. चला, पोल क्रिएट केलाय. वोट करा सगळेजण, पटापट वोट करा. पटापट वोट करा. चला, किती झाले लोक? किती झाले? 249, 261. या ना पटकन. किती झाले? 450 लोक आहेत. या ना. कधी शिकवायला चालू करा तुम्ही? लिंकवर एक क्लिक करायला तुम्हाला एवढा टाईम लागतो का रे? 450 लोक आहेत. एक लिंक, एक 500 वेळा लिंक टाकतोय मी. हम्म, 268. ओके ओके ओके. पोलिंग बिगिनर 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 100 बिगिनर आहेत.
वा वा वा. आता पुढचा पोल बघा. कसं आहे, तुम्हाला तुमच्या त्या लोकांना समजून घेतल्याशिवाय मला क्लास तर अनाऊन्स करून काय फायदा नाही, म्हणजे शिकवायला चालू करून काय फायदा नाही. कारण की बघा, विषय हा आहे की आधी तुम्हाला समजणं गरजेचं आहे बाबा कसे लोक आहेत, कोणाला काय कंटेंट आहे, कोणाला काय पाहिजे नेमकं हे समजल्याशिवाय तर पूर्ण स्टडी करून आपण प्रॉपर लाईव्ह क्लास घेणार आहे. एकदाच लाईव्ह क्लास घेतोय आपण ना, तर एकदम प्रॉपर सगळ्याला एकही माणूस मागं नाही राहायला पाहिजे असं. आता मला पुढचा क्वेश्चन काय होता, किती लोकांनी लाईव्ह क्लास पाहिले, सॉरी रेकॉर्डेड क्लास पाहिले, रेकॉर्डेड क्लास पाहिले. बघा मराठी ट्रॅप ॲप्लिकेशनवरचे रेकॉर्डेड क्लास किती लोकांनी पाहिलेत. ठीक आहे, अगेन दुसरा एक पोल क्रिएट केलेला आहे. चारशे ऐंशी लोक आहेत. 480 लोकांपैकी 286 लोक आलेत. बाकीच्यांच्याकडे काय टेलिग्राम नाही आहे का? या ना फास्टमध्ये, फास्टमध्ये या. म्हणजे कसं मला, मी 0 पासूनच घेणार आहे, त्याचं काय टेन्शन नाही. हे बघा ग्रुपची लिंक, हे बघा ग्रुपची लिंक, हे बघा ग्रुपची लिंक घ्या. आली का? बघू द्या रेकॉर्डेड किती लोकांनी पाहिले. बघू द्या 105 लोकांनी पाहिले. 59 लोक, 60-61 लोक तुम्ही सगळेजण दाव्यानं लटकावर. नेमकं काय करता तुम्ही तुम्हाला माहिती दिवसभर. पाहिले पण जास्त नाही समजले. नो इशू नो इशू. पाहिले का हे सांगा फक्त, नाही समजू द्या, मी आहे समजवायला तुम्हाला. फास्ट या, फास्ट या. 292 लोक आहेत. 500 लोक झालेले आहेत. चलो गुड. तर क्लास पाहणार 120 आहेत आणि 66 लोकांनी पाहिलेले नाही आहेत. नाही पाहिले 67 लोक. ओके. बिगिनर 126 आहेत आपल्याकडं. वोटिंग काय एवढं, किती लोक झाले? 292. 500 लोक आले, 292 आलेत फक्त. नंतर तुम्हाला जिंदगीत कुठल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायची गरज पडणार नाही. असं कार्यक्रम लावून देणार आम्ही ह्या लाईव्ह बॅचमध्ये सगळ्या. त्यामुळं तुम्ही सगळेजण जॉईन व्हा, पटकन जॉईन व्हा रे. 293 लोक आहेत फक्त. इकडे तर 500 लोक दिसतात. मग मला कसं समजेल 500 लोकांचं वोटिंग? पोल नाही दिसत आहे. हे बघा वन्स अगेन मी पोल शेअर करतो. हे बघा पोल शेअर केला अजून एकदा. हे बघा ग्रुपची लिंक मी टाकलेली आहे, लाईव्ह क्लास बॅचची लिंक टाकलेली आहे. लाईव्ह क्लासची लिंक टाकली, सॉरी ग्रुपची लिंक टाकलेली आहे मी टेलिग्राम ग्रुपची. आणि ह्याची पोल पण टाकलेले आहेत. पोलला वोटिंग करा फटाफट. चला 514 लोक आलेत. ओके. बिगिनर म्हणजे बिगिनरची संख्या जास्त आहे. बिगिनर म्हणजे मी का बिगिनर विचारतो माहिती आहे का? मी सुरुवात कुठून करणार आहे माहिती आहे का? 1 मिनिटाची कॅन्डल हिथं ओपन होते, ह्याला म्हणतात ओपनिंग प्राइस. हिथं क्लोज होते, ह्याला म्हणतात क्लोजिंग प्राइस. मी इथून स्टार्ट करणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला हे वोटिंग बिटिंग घेतोय. केस जरा जास्तच वाढलेले आहेत. चला विदाउट मेकिंग टाइम फास्ट गाईज, 10 मिनिट घालवलेले आहेत मी तुमच्या सगळ्यांचे. आय एम सॉरी फॉर दॅट. 10 नाही 8 घालवलेत. काल तुम्ही माझ्या 20 घालवलेत, त्याचं काय नाही का. कॅमेरा क्वालिटी इम्प्रूव्ह करा. मॅकबुकचा कॅमेरा आहे, कॅमेरा क्वालिटी नाही, लाईट कमी आहे थोडीशी, तर वरती लाईट नाही आहे त्यामुळे तसं होत आहे. जाते मला बघून काय करणार, तुमचं स्क्रीन बघणार आहे ना. हे बघा वन्स अगेन टेलिग्राम चॅनलची लिंक मी इथं टाकलेली आहे. ठीक आहे, ह्याला पिन करता येतं का बघतो. थांबना कोट नाही, पिन करायला येत नाही. असं वाटतंय, माझं मन काय होतं की उद्या मी टेलिग्रामचा सॉरी झूम मिटिंगचा एखादा कोर्स करतो.
A0 पासून शिकवणार आहे, डोंट वरी. हां, माझं एक काम झालं, मी टेलिग्राम चॅनल हे बघा, वन्स अगेन टेलिग्राम चॅनलची लिंक टाकली. ओके, वन्स अगेन पोल मी शेअर करतोय, पोल शेअर केलेले आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द लोक बिगिनर आहेत, व्हिडिओ पाहणारे पण लोक आहेत. व्हिडिओ पाहू द्या ना पाहू द्या, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा विषय आहे शिकवायचा. स्क्रीन शेअर करतो बघा मी. ओके, माझी स्क्रीन दिसते का आता? चला मेसेज टाका, पटकन पटकन मेसेज टाका, 4-2 लोकांनी मेसेज. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? दिसते का? दिसते का? दिसते का स्क्रीन? हो 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 हो. ग्रुप लिंक एक्सपायर दाखवत आहे, हाऊ इज दिस पॉसिबल? एक सेकंद, एकदा मला फक्त सॉरी बरं का सगळ्यांना, मला टाइम हे लिंक टाकू द्या अजून एकदा. ए असं कसं म्हणू शकताय तुम्ही एक्सपायर आहे लिंक? लिंक चालू आहे, काय नट करू नका. चला जाऊया, स्क्रीनवरती स्क्रीन शेअर हो झालेले आहे. आता कोणी काही मेसेज टाकू नका, मी मेसेज काय वाचणार ना, मी चाललो चार्टवरती. हे बघा, अरे वा, मीच दिसतोय की? दिसते ना माझी स्क्रीन? दिसते का रे? काय सीन आहे मला समजा ना. मला एक सांगा आता सगळेजण, अरे या ना पटकन खाली या. हे बघा, हे दिसतंय का सांगा? ट्रेडिंग व्ह्यूची स्क्रीन दिसते का सांगा? ट्रेडिंग व्ह्यूची, कारण की मला असं वाटतं की माझा चेहरा वेरा दिसतोय काय इथं फक्त. ट्रेडिंग व्ह्यूची स्क्रीन दिसते का बघा? यस 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 यस. एक जण असा मेसेज टाका ना, ट्रेडिंग व्यू स्क्रीन दिसली होती, असा मेसेज टाका ना कोणतरी, प्लीज 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 म्हणतोय, प्लीज. ट्रेडिंग व्यू स्क्रीन दिसली होती असा मेसेज टाका. स्क्रीन दिसली होती, ओके. ट्रेडिंग व्यू दिसली होती, ओके डन. चलो गाईज जाऊया चार्टवरती. हे बघा, मी काय म्हणलो तुम्हाला अगोदर काय निवडायचं आहे. काल पहिला पॉईंट काय झालेला आहे, मीच पॉईंट लिहित जातो पुढं की असं करू. चला आपण काय करू, मी काय करतो टेलिग्रामवरती एक पॉईंट म्हणजे लिहित जातो, म्हणजे ग्रुपला टाकत जातो की नेमकं कुठून सुरुवात करायची. फर्स्ट काय करणार आपण, सिलेक्ट युअर चार्ट म्हणू शकत नाही, सिलेक्ट युअर पेअर. बरोबर, सगळ्यात पहिल्यांदा पेअर सिलेक्ट करणार आहे. कोणती? व्हॉट एव्हर यू वॉन्ट. इथं काय आहेत? गोल्ड. ही गोल्ड, हा बघा, हा गोल्डचा चार्ट. XAUSD टाका, ओंडावाला चार्ट घ्या. ओके, भरपूर सगळे चार्ट सापडतील, ओंडावाला सापडेल, फॉरेट.com, कोणताही घेऊ शकता, एवढा काही डिफरन्स नाही आहे. फर्स्ट काय झालं, सिलेक्ट युअर पेअर. हा झाला गोल्ड. त्यानंतर हे बघा डाऊ जोन्स, हा झाला डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज इंडेक्स. दिसलं? असं नाव येतं बघा, ज्याच्यापुढे TVC लिहिला आहे तो चार्ट गॅप अप गॅप डाऊन होतो. ओके, त्यानंतर तिसरा होता NDQ US 100 TVC चार्ट, जो की गॅप अप गॅप डाऊन होतं. TVC लिहिलं ते इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यापुढे TVC ना तेच फक्त गॅप अप गॅप डाऊन होतं. ओके, हे 3 झाले. त्यानंतर XG म्हणजे हे सिल्वर आहे, ठीक आहे, बघू शकताय. त्यानंतर तुम्हाला BTC दाखवतो, जे की क्रिप्टोमध्ये येतं, हा वाला बिटकॉईनचा चार्ट. ओके, आता सगळ्यात पहिला काय करणार आहे, पेअर सिलेक्ट करणार. मी कोणती पेअर सिलेक्ट करतोय? गोल्ड. ओके, गोल्ड सिलेक्ट करतो आपण, कारण की आपण गोल्डचा हा स्पेशल लाव क्लास घेतलेला आहे, जो की प्राइस ॲक्शन बेसमध्ये आहे. सिलेक्ट युअर पेअर, रिकमेंड गोल्ड, ठीक आहे. ओके, मी टेलिग्रामला पण टाकत चाललो की काय काय करायचं आपल्याला. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं आहे, हा गोल्डचा जो चार्ट आहे. आता तुम्हाला हे दिसत असेल काहीतरी ग्रीन आहे, काहीतरी रेड आहे. ओके, एवढं बेसिक घेतो, काहीतरी ग्रीन आहे, काहीतरी रेड तुम्हाला दिसतंय. जर तुम्ही बघायला चालू केलं तर
रेडनं कुठं जातं आहे मार्केट, खाली जातं आहे, आणि ग्रीननं कुठं जातं आहे मार्केट, अपसाईडला जातं आहे. ठीक आहे. मग हे बघा, हे जे ग्रीन आणि रेड बनतंय ह्याला काय म्हणायचं, कॅन्डल. काय म्हणायचं याला, कॅन्डल म्हणायचं याला. ठीक आहे. आता ह्या कॅन्डल किती, ह्या वेगवेगळ्या टाईम फ्रेमच्या असतात. जसं की बाबा आता बघा, ही जी आता कॅन्डल बनते मार्केटमध्ये रेडवाली, ही रेडवाली जी कॅन्डल बनायला चालू आहे, ती एक कॅन्डल 5 मिनिटाची असते, 10 मिनिटाची असते, 15 मिनिटाची असते, 20 मिनिटाची असते, 1 आवर, डेली, 1 मंथ, 1 वीक, अशा डिफरंट टाईप्समध्ये कॅन्डल्स असतात. म्हणजे बघा, 5 मिनिटाची मिळून एक कॅन्डल बनते 5 मिनिटाची अशी. हे बघा, आपण किती मिनिटा टाईम फ्रेममध्ये, तर वरती जर तुम्हाला बघितलं तर 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, डे, अशा वेगवेगळ्या टाईम फ्रेम दिलेल्या आहेत. आता ह्याच्यातलं जर आपण 1 मिनिटावर क्लिक केलं तर ही जी कॅन्डल बनते, रनिंगमध्ये जी कॅन्डल बनते रेडवाली, ही वाली, ती दर 1 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार, दर 1 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार, दर 1 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार. त्यानंतर 3 मिनिटात गेला तुम्ही तर 3 मिनिटामध्ये म्हणजे प्रत्येक 3 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार, प्रत्येक 3 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार. 5 मिनिटात गेला की प्रत्येक 5 मिनिटाला नवीन कॅन्डल फॉर्म होणार. आता ह्याचा फंडा काय असतो, 1 मिनिटाच्या 5 कॅन्डल मिळून 5 मिनिटाची एक कॅन्डल बनते. बरोबर, 1 मिनिटाची बघा, आता 1 मिनिट आहे सपोज करा अशी, 1, त्यानंतर 2, 3, 4 आणि 5, अशा 1 मिनिटाच्या 5 कॅन्डल मिळून 5 मिनिटाची किती कॅन्डल बनणार हो, एक कॅन्डल बनणार. काय होणार, 5 मिनिटाची एक कॅन्डल बनणार. 1 मिनिट आहे 3 कॅन्डल मिळून 3 मिनिटाची किती कॅन्डल बनणार हो, एक कॅन्डल बनणार. ठीक आहे. समज हे असतं टाईम फ्रेम, ह्याला काय म्हणायचं, टाईम फ्रेम. आपण मोस्टली 5 मिनिट आणि 15 मिनिट ट्रेडिंगसाठी यूज करतो, तुम्ही लिहू शकताय. आता मी काय म्हणतो, सिलेक्टिव्हर, आता पेअर तर सिलेक्ट केलेले आहे. सेकंड पॉईंट काय आपला, सिलेक्टिव्हर टाईम फ्रेम, सिलेक्टिव्हर टाईम फ्रेम. ठीक आहे. आता कसं मी काय असं हे करून आलेलो नाही आहे, तयारी करून आलेलो नाही की पॉईंट वाईज मी असं 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 शिकवेन, एखादा पॉईंट खाली होईल, एखादा पॉईंट वर होईल, बट ॲट द एंड तुम्हाला सगळं समजणारच आहे. मला एकदा जस्ट चेक काय करू द्या की एव्हरीथिंग इज गुड आहे का, एकदा मेसेजमध्ये चेक करू द्या. चला एकदा सांगा रे, ऑल क्लिअर आहे का, चार्टवरती दिसतंय ना सगळं ओके, एकदम क्लिअर कटमध्ये. येस, अजून एक 2-4 येस येऊ द्या म्हणजे मला पुढं जायला बरं. येस 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 येस, रेकॉर्डिंग होतं, टेन्शन घ्यायचं काय काम नाही कोणाचं. ओके आहे, चलो गुड. आता चार्टवरती परत येऊया आपण. हॅलो, आता तुम्हाला सांगतो ओपनिंग प्राइस काय असते, क्लोजिंग प्राइस काय असते, ह्याच्यावरती आपण आता डिस्कशन करणार आहे. एकदा क्लिअर करू द्या. आता सपोज करा, हे जरा चार्टला द्या सोडून थोडंसं, मी करतो झूम. ठीक आहे. एखादी कॅन्डल इथं चालू झाली, इथं चालू झाली. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चालू होते त्याला काय म्हणणार आपण, ओपनिंग प्राइस. बरोबर, ओपनिंग प्राइस नीट लक्षात ठेवा. काय म्हणायचं, ज्या ठिकाणी कॅन्डल चालू होते त्याला काय म्हणायचं, ओपनिंग प्राइस. सपोज करा कॅन्डल जर इथं ओपन होऊन वरती गेली, अशी जर वरती गेली तर ती कॅन्डल बनते कशी हो, ग्रीन. ठीक आहे. ती कशी कॅन्डल बनते, ग्रीन कॅन्डल बनते. आता काय होतं तुम्हाला सांगतो, जरा डार्क करूया आपण. हां, ही कॅन्डल कशी बनते, ग्रीन. मग मार्केटमध्ये आता ओपन झाली कॅन्डल, सपोज करा 5 मिनिटाची कॅन्डल ओपन होते. ओके, 5 मिनिट कॅन्डल ओपन झाली. मग आता टोटल कॅन्डल क्लोज व्हायला किती टाईम लागणार आपल्याला, 5 मिनिट लागणार आहेत. बरोबर, मग त्या 5 मिनिटामध्ये मार्केट असं हळूहळू वर जात असतंय, कधी खाली येत असतंय, असं हळूहळू खाली आले की ती कॅन्डल कशी दिसणार आपल्याला, रेड दिसणार. वर चालले काय दिसणार, ग्रीन दिसणार. खाली चालले की रेड, वर चालले की ग्रीन, खाली रेड, वर ग्रीन. टोटल 5 मिनिट कंप्लीट झाले आणि मार्केट जर कॅन्डल वर राहिली तर ती कशी दिसणार आपल्याला, ग्रीन, आणि परमनंट ग्रीन असणार. ती परत चेंज होत नाही. एकदा 5 मिनिट संपले की ती परमनंट ग्रीन. जर कॅन्डल खाली क्लोज झाली तर ती कशी दिसणार आपल्याला, रेड दिसणार. कशी दिसणार आपल्याला, रेड दिसणार. अशी. आता सिम्पल, इथं जी कॅन्डल चालू होते त्याला काय म्हणणार आपण, कॅन्डलची ओपनिंग प्राइस. काय म्हणणार आपण, कॅन्डलची ओपनिंग प्राइस. बरोबर, त्यानंतर जिथं जाऊन कॅन्डल क्लोज होईल त्या प्राइसला काय म्हणणार, कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. ठीक आहे. ओपनिंग प्राइस म्हणणार आपण
जिथं ओपन होते त्याला, जिथं क्लोज होते त्याला काय म्हणणार, क्लोजिंग प्राईस. ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याची ओपनिंग प्राईस हीच असणार आहे, बरोबर. इथली ही जी रेड आहे हिची ओपनिंग प्राईस हीच असणार आहे. रेडची क्लोजिंग प्राईस कुठं असणार आहे, खाली. मला सांगा, जर ओपनिंग प्राईसच्या वरती कॅन्डल ग्रीन बनत असेल आणि खाली कॅन्डल रेड बनत असेल तर क्लोजिंग प्राईस कुठं असणार आहे, रेड कॅन्डलची खाली असणार आहे, बरोबर. ग्रीन कॅन्डलची कुठं असणार आहे, वरती असणार आहे. सिंपल फंडा आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण काय करूया, 1 मिनिटात जाऊया. 1 मिनिटामध्ये कसं पट्टा कॅन्डल संपतील. आता किती टाईम राहिला इथं खाली, जर तुम्ही बघायला गेला, खाली नाही, इथं हे बघा, इथं 15 सेकंद राहिले, बरोबर का, लास्टचे. म्हणजे 15 सेकंदानंतर ही कॅन्डल संपणार आहे. आता किती, 12 सेकंद राहिलेत. 12 सेकंदानंतर ही कॅन्डल संपणार आहे. इथं तुम्ही बघू शकताय 21 वाजून 20 मिनिटानंतर ही कॅन्डल संपून जाईल. बघा 5 4 3 2 आणि 1 ही नवीन कॅन्डल फॉर्म झाली. आता ही कॅन्डल कधी दिसते आपल्याला, ओपन झाली. तर मग ही काय आहे, कॅन्डलची ओपनिंग प्राईस किती आहे, 45.15.1. ही काय ओपनिंग प्राईस. आता बघा, जसं मार्केट ओपनिंग प्राईसच्या वरती जाईल तशी ती कॅन्डल कशी दिसणार, ग्रीन दिसणार. आणि जसं खाली जाईल तशी ती कॅन्डल कशी दिसणार, रेड दिसणार. आता 1 मिनिटामध्ये बघा, 1 मिनिटामध्ये मार्केट वर गेलं की ग्रीन दिसते आणि खाली गेलं की रेड दिसणार. म्हणजे हे चेंज होत राहतो. पण ज्या वेळेस 1 मिनिट कंप्लीट होईल त्यावेळेस त्या कॅन्डलचा जो कलर आहे तो परमनंट असणार. आता बघूया किती सेकंद राहिले, 30 सेकंद राहिलेत. हे बघा, आता वरती चालले कॅन्डल, वर चाललेले, काही दिसते वर चालले, त्यामुळं ग्रीन दिसते. आता ही कॅन्डल कुठपर्यंत गेली होती, तुम्ही जर बघायला ही कॅन्डल इथपर्यंत गेली होती आणि इथून परत काय झाली, कॅन्डल खाली आली. ठीक आहे, परत खाली आली. इथं बघा, अजून खाली आली. इथं 4 सेकंद राहिलेत. 3, बघा अचानक वरती गेली. 2 आणि 1 कॅन्डल ही संपलेली आहे. इथं आता मला सांगा, कॅन्डलची ओपनिंग प्राईस कुठं आहे, इथं. हे बघा, ही कॅन्डलची काय आहे, ओपनिंग प्राईस आहे. कॅन्डलची क्लोजिंग प्राईस कुठं झाली, इथं. ही काय झाली, कॅन्डलची क्लोजिंग प्राईस इथं क्लोज झाली बघा कॅन्डल, इथं. आणि सगळ्यात वरपर्यंत कुठपर्यंत गेली ती, हा बघा, ही जी ह्याला काय म्हणायचं, शेपटी दिसते का नाही, अशी रेस दिसते ना उभी, ह्याला म्हणायचं विक. ह्याला काय म्हणायचं, विक, WICK, विक. ओके. खाली पण बघा, इथपर्यंत खाली गेली होती, त्यानंतर वर रिजेक्ट झाली, वर गेली आणि परत कॅन्डल काय आली, खाली आली. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, विक म्हणायचं. क्लोजिंग कुठं झाली, ॲक्च्युअल इथं झालेलं आहे. सगळ्यात टॉपला कुठपर्यंत गेली होती, हितपर्यंत गेली होती. सगळ्यात खाली कुठपर्यंत आली होती, इथपर्यंत आली होती. आता ह्या विकला नेमकं काय म्हणायचं बघा, म्हणजे विकचे जे पॉईंट आहेत ना त्यांना काय म्हणायचं. जसं सगळ्यात खाली कुठपर्यंत आली होती, इथं आली होती, बरोबर. ह्याला काय म्हणायचं, कॅन्डलचा लो म्हणजे काय, लो म्हणजे खाली. सगळ्यात सोपं आहे, इन मराठी लक्षात ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही, काय अवघड नाही टर्म, फक्त नावा लक्षात ठेवा. कॅन्डलचा लो म्हणजे सगळ्यात खाली जिथपर्यंत आली होती कॅन्डल त्याला काय म्हणायचं, कॅन्डलचा लो. त्यानंतर सगळ्यात वरती कुठपर्यंत गेली होती, इथं गेली होती, बरोबर. हे बघा, इथं गेली होती, ह्याला काय म्हणायचं, कॅन्डलचा हाय. काय म्हणायचं तुम्हाला, कॅन्डलचा हाय. ठीक आहे, समजलं तुम्हाला, कॅन्डलचा लो, कॅन्डलचा हाय. तसं सेम आता ही जी ग्रीन कॅन्डल आहे सेकंडवाली, ही बघा, ही जी ओपनिंग प्राईस कुठं आहे, हे बघा इथं आहे, बरोबर. ही कॅन्डलची काय ओपनिंग प्राईस, कॅन्डलची क्लोजिंग प्राईस कुठं आहे, इथं आहे. इथं कॅन्डल क्लोज झाली. सगळ्यात हाय कुठं आहे, कॅन्डलचा हाय हिथं आहे. कॅन्डलचा लो कुठं आहे, हिथं आहे. म्हणजे 4 पॉईंट इथं क्लिअर झाले असेल तुमचे, कॅन्डलची ओपनिंग प्राईस, कॅन्डलची क्लोजिंग प्राईस, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. ह्या कॅन्डलचे किती सेकंद राहिलेत, 20 सेकंद राहिलेत. 17-18 राहिलेत. थांबूया, वेट करूया नवीन कॅन्डलचा, म्हणजे नवीन कॅन्डलवरती तुम्हाला चांगलं समजेल. एक आणि हे बघा, आता नवीन कॅन्डल चालू झाली, बरोबर. ही कॅन्डलची काय आहे, ओपनिंग प्राईस आहे बघा इथं. ही कॅन्डलची काय ओपनिंग प्राईस. आता बघूया, या ओपनिंग प्राईसच्या वर गेली कशी दिसते, ग्रीन दिसते. हां, ओके, कशी दिसते, ग्रीन दिसते. झूम करतो. हे बघा, सगळ्यात वरती कुठपर्यंत गेली होती, इथं गेली होती, परत खाली आले, रिजेक्ट झालेले आहे. ह्याला रिजेक्शन म्हणायचं. काय असतं म्हणायचं, जी बघा जसं कॅन्डल इथपर्यंत वरती जाते आणि परत खाली येऊन क्लोज होते, ह्याला काय म्हणायचं, रिजेक्शन. आणि ह्या दांड्याला काय म्हणायचं, विक म्हणायचं. ठीक आहे, खाली आलं म्हणजे रिजेक्ट झाली म्हणायचं. रिजेक्ट लेवलला जाणं आणि तिथून खाली येणं म्हणजे रिजेक्ट. ठीक आहे, मग आपण कसं एखाद्या पुरीपर्यंत जातो, ती आपल्याला रिजेक्ट करते, मग आपण तिथून माघारी येतो, म्हणजे त्याला म्हणायचं रिजेक्शन. एका पॉईंटवरती जाऊन माघारी येणं ह्याला म्हणायचं रिजेक्शन. ठीक आहे, आता किती राहिले, 16 सेकंद राहिलेत. इथं ओपनिंग प्राईस आहे, इथपर्यंत गेलं आहे मार्केट, अजून काय क्लोज झालं नाही, कॅन्डल काय क्लोज झालं नाही. 12 सेकंद राहिले, 10. इथं जाऊन हे रिजेक्ट खाऊन माघारी आले आहे इथपर्यंत. 45, 17 पॉईंट. हे बघा, ही प्राईस चालू आहे, 3, 2 आणि 1. ओके, कॅन्डल संपलेली आहे. हे बघा, जिथं ओपन झाली होती तिथंच येऊन कॅन्डल ही काय झालेली आहे, क्लोज झालेली आहे.
ठीक आहे. इथं ओपन झाली, वर गेली, इथपर्यंत टॉपपर्यंत गेली आणि खाली आली, सेम एक्झॅक्ट त्याच जागी क्लोज झाले. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईस सेम आहे. हाय कुठं आहे कॅन्डलचा, हाय इथपर्यंत, कॅन्डलचा लो कुठं आहे हे बघा इथं. ठीक आहे. ओपनिंग प्राईस समजली, क्लोजिंग प्राईस समजली, हाय समजला, लो समजला. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे, इझी आहे. कन्फ्युजन होत असेल काय नाही, शांतपणे ऐकून घ्या, जाऊन परत चार्टवरती बघायचं, नसेल तर फक्त रेकॉर्डेड एकदा डबल रिपीट बघायचं, समजून जाईल. ठीक आहे. रेडचं एक्झाम्पल दाखवलं असतं पण काय रेड कॅन्डल एक पण बनना, आपण बघायला लागल्यापासून सगळ्या ग्रीनच कॅन्डल बनायला लागले. अजून एक वेट करूया, अजून एका कॅन्डलचा. चला तोपर्यंत एक सांगतो तुम्हाला की ही जी ग्रीन कॅन्डल म्हणते, ग्रीन कॅन्डलला काय म्हणायचं असते, बुलिश कॅन्डल म्हणायचं. कसलं बुलिश, बुल म्हणजे बैल, आणि बिअरिश, रेडला काय म्हणायचं, बिअरिश कॅन्डल, ग्रीनला काय म्हणायचं, बुलिश कॅन्डल. रेडला बिअरिश आणि ग्रीनला बुलिश. आता बघा नवीन कॅन्डल इथं ओपन झालेले, द्यावा ह्याला रेड बनव. आता इथून हे चाललेले वरती, वर गेले की ग्रीन बनते, खाली गेले की रेड बनते. चला सिंपल आहे, मला वाटतं समज असेल. जसं चला रेडचं एक्झाम्पल बघायचं असेल तर ही रेड कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डलची काय ओपनिंग प्राईस, खाली जाऊन क्लोज झाली म्हणून ही काय झाली क्लोजिंग प्राईस. कॅन्डलचा लो हा, ठीक आहे, कॅन्डलचा लो हा आणि कॅन्डलचा हाय. ठीक आहे. कॅन्डलचा हाय हा आणि कॅन्डलचा लो हा, म्हणजे 4 पॉईंट आता तुमचे सगळ्यांचे क्लिअर झाले असतील. ठीक आहे. रेड कॅन्डलला म्हणायचं बिअरिश कॅन्डल, ग्रीन कॅन्डलला म्हणायचं बुलिश कॅन्डल. आता ही कॅन्डल तुम्ही बघत असता, प्रत्येक कॅन्डल वेगवेगळी दिसते का नाही. जसं हिला 2 साईड रिजेक्शन होतं, ह्याची बॉडी थोडीशी एकदम चौकोनी दिसते, हे काय तर हातोडा टाकल्यासारखे दिसते. असे कॅन्डलचे भरपूर असे प्रकार आहेत, ते पण तुम्हाला मी हळूहळू शिकवेन. आता हे कॅन्डलस्टिक, आता जसं तुम्हाला हे कॅन्डलस्टिक तुम्ही बघताय तसं ना, तुम्ही इथं ट्रेडिंग व्ह्यूवरती आला ना, ट्रेडिंग व्ह्यू काय असतात तुम्हाला माहीत असेल. ट्रेडिंग व्ह्यू हे चार्ट अनालिसिससाठी आपण यूज करतो. ठीक आहे. इथं इथं ही दिसतंय का बघा, हे कॅन्डलचं टाईप दिसतंय ना, इथं तुम्हाला असं काहीतरी वर बघायला भेटेल. काय भेटतंय, हे बार्स आहेत, हॉलो कॅन्डल, वॉल्यूम कॅन्डल, लाईन, लाईन विथ मार्केट, स्टेप लाईन, एरिया, काय पण आहे. ठीक आहे. एवढं सगळं आहे, ह्या कुठेही जायचं काय काम नाही. कॅन्डलचे टाईप असतात, हायकिनीचे कॅन्डल, जापनीज कॅन्डल, आपण यूज करतो जापनीज कॅन्डल. ओके. जर तुम्हाला एक लाईन बघायला गेलं तर हे बघा, हे लाईन चार्ट असा पण असतो. आता ह्याच्यावर काय ॲनालायसिस करणार आपण, काहीही ॲनालायसिस आपण ह्याच्यावरती करू शकत नाही. ठीक आहे. आता हाय असे कॅन्डल लावू आपल्या. मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचं एक स्पेशल लाईव्ह क्लास घेईन की कुठं काय आहे, कशानं काय होतं, ह्या ट्रेडिंग व्ह्यूचं एक स्पेशल लाईव्ह क्लास मी घेईन नक्कीच. ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलं तो पॉईंट मी इथं लगेच ह्याला नोट डाऊन करतो. थर्ड पॉईंट काय शिकलो आपण, ओपनिंग प्राईस, क्लोजिंग प्राईस, त्यानंतर कॅन्डल हाय आणि कॅन्डल लो. ठीक आहे. बिअरिश कॅन्डल आणि बुलिश कॅन्डल. ओके. चला एकदा मेसेजवरती जाऊया, समजतंय का तर बघूया. आपल्याला कसं शिकवायचं एक्सपिरियन्स कमी आहे चालूला थोड्याशा 1-2 वर्षात. चला ओके. क्लिअर आहेत का ह्या गोष्टी, रेकॉर्डिंग भेटतं, टेन्शन घेऊ नका. एकदा चेक करतो चालू आहे का नाही, तर फॉर्ममध्ये बॅलन्स भेटतं परत नाही भेटायचं. चालाय क्लिअर आहे का, क्लिअर आहे का. स्क्रीन शेअरिंग थोडी लेट रिस्पॉन्स करतो यार, चार्जिंग लॅपटॉपचं संपलं. आईच्या गावात दुष्काळात 13 महिना व्हायला आलं हां. अरे मी इथं आहे वायफायला कनेक्ट हॉटेलच्या. आय डोंट नो, आता तुम्हाला नेटवर्क नाही, हे मला नेटवर्क नाही. ठीक आहे. जरी नाही समजलं तरी समजेल. मी आहे दुबईतल्या हॉटेलच्या वायफायला कनेक्ट, तर स्पीड पण भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं चेक करा. किती लोक आहेत, 541 लोक आहेत. ओके. ओपनिंग क्लोजिंग. चला माझं कसा विषय आहे म्हणजे की मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप जावं, नाही तर असं काय व्हायचं की काहीतरी बोलायचं राहायचं मध्येच आणि मला असं वाटायचं की मधूनच उडी मारली की काय. आता मी तुम्हाला ना कॅन्डलस्टिकचे प्रकार शिकवतो. बुलिश कॅन्डल समजले तुम्हाला, बिअरिश कॅन्डल समजले तुम्हाला, असं तसं कॅन्डलस्टिकचे प्रकार असतात. हे बघा नाव, आता तुम्हाला वाटतं की एवढी सगळी नावं कशी लक्षात ठेवायची, ह्याच्यापेक्षा गणिताचं थेरम सोपं होतं असं तुम्हाला वाटेल, पण एक 4 दिवस गेलं तरी पण इझिली ते लक्षात राहायसारखं असते. बघा जशी एखादी कॅन्डल तयार होते आणि अशी डाऊन साईडला क्लोज होते. जर ही ओपन झाली,
जर मार्केट समजा वर गेलं असतं तर इथं काय वीक दिसली असते आपल्याला, पण ह्या कॅन्डल काय वीक आहे का? ह्या कॅन्डलला वीक बनलेली नाही आहे. जर कॅन्डल खाली गेली असते अशी आणि परत वर येऊन इथं हायची क्लोज झाली असती, इथं क्लोज झाली असती, तर ही वीक आपल्याला दिसली असती. पण कॅन्डल काय झालं, इथं तयार झाली म्हणजे चालू झाली, ओपन झाली ओपनिंग प्राईस, आणि इथं जाऊन डायरेक्टली क्लोज झाली. म्हणजे ओपन प्राईस जी आहे तो हाय आहे, लो प्राईस जो आहे ती क्लोजिंग आहे. ठीक आहे, वीक नाही आहे. म्हणजे सोप्या एकदम सिंपल भाषा सांगतो इंग्लिश वापरण्यापेक्षा, अशी वीक दिसत नाही आहे ज्या कॅन्डलला. ठीक आहे, अशी वीक दिसत नाही त्या कॅन्डलला, त्याला काय म्हणायचं? मारुबुजू कॅन्डल. काय म्हणायचं? मारुबुजू कॅन्डल. आता तुम्ही म्हणता मारुबुजू कसलं नाव आहे? काय जण मोरोबुजू म्हणतात, काय जण मारुबुजू म्हणतात. काय म्हणायचं ते म्हणा, कसला बुजू म्हणायचं ते म्हणा, त्यांचं यूज जे आहेत ते पण मी तुम्हाला हळूहळू सांगतो. तर ही झाली बिअरिश मारुबुजू. का तर ही रेड आहे. काय म्हणायचं? बिअरिश मारुबुजू कॅन्डल. हीच जर कॅन्डल ग्रीन असते अशी जर ग्रीन असती तर ह्याला काय म्हणलो असतो आपण? बुलिश मारुबुजू. ठीक आहे, मी काय करतो, टेक्स्टमध्ये नाव लिहितो. टेक्स्ट टाकायचा ऑप्शन कुठं आहे का? टाका सापडताना फास्टमध्ये. ओके गाईज, स्पेलिंग चुकले तर मला काही करू नका, बघून टाकतो. त्यापेक्षा कुठं इज्जत घालवायची पुन्हा, सगळेजण लाईव्ह क्लास बघतात. मारुबुजू कॅन्डल, मारुबोजू आहे काय? मारुबोजू आहे, सॉरी माय मिस्टेक गाईज. मारुबोजू, बिअरिश मारुबोजू आणि बुलिश मारुबोजू. मतलब कसले नाव आहे ते? चांगले आहे ते. बुलिश मारुबोजू समजली. पहिला कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे बिअरिश मारुबुजू आणि बुलिश मारुबुजू. ज्या कॅन्डलला वीक नसते, रिजेक्शन नसते, त्याला म्हणायचं बिअरिश मारुबुजू रेड कॅन्डल आणि बुलिश ग्रीन मारुबुजू कॅन्डल. ओके गाईज, मारुबुजूचा संबंध संपला असेल, काय कळत नसेल स्क्रीनशॉट मारा, सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, पहिला कॅन्डलस्टिकचा प्रकार सांगितला. आता दुसरा प्रकार. सपोज करा कॅन्डल चालू झाली, इथं गेली वरती. ठीक आहे, वरती गेली आणि 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 मध्ये ये ना भैया, आईच्या गावाच्या मध्येच येत नाही. ये तो गलत बात है. तुम्ही आता फिलिंग समजून घ्याल का जर मला जर ड्रॉइंग करायला नाही जमली तर? चिटिंग आहे, हे चिटिंग आहे. मला ओढतो. हां, आता बघा ह्या कॅन्डलमध्ये काय आहे, अशी आपल्याला बॉडी दिसते. वरती जी विक बनलेली आहे, विक. ठीक आहे, वरती जी विक बनलेली आहे आणि खाली जी विक बनलेली आहे, त्यांची जी साईज आहे ती सेम असते ह्या कॅन्डलस्टिकच्या टाईपमध्ये. ठीक आहे, बॉडी छोटीशी म्हणजे मिडियम साईजची बॉडी, आणि दोन्ही साईडला जी रिजेक्शन आणि विक बनलेली आहे ती सेम साईजची असते. त्याला काय म्हणणार तुम्ही? स्पिनिंग टॉप. काय म्हणणार? स्पिनिंग टॉप. कसली कॅन्डल? स्पिनिंग टॉप कॅन्डल. ठीक आहे, सेम ही रेड कलरमध्ये पण असू शकते. रेड स्पिनिंग टॉप, ग्रीन स्पिनिंग टॉप. इसको अपन ड्रॉ करेंगे रेड कलर से गाइज, आणि ह्या ठिकाणी मारूया लाईन. ओके, हा झाला बुलिश स्पिनिंग टॉप, हा झाला बिअरिश स्पिनिंग टॉप. लिहू एका टेक्स्टमध्ये. जिंदगीत परत आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघायचो हे, त्यावेळेस काय सुद्धा समजत नव्हतं. 5-5, 6-6 वेळा व्हिडिओ बघावं लागायचं. बट मी आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हा झाला बुलिश स्पिनिंग टॉप. अभी लिखते हैं बिअरिश स्पिनिंग टॉप. स्पेलिंग चुकलेलं आहे. बिअरिश SPPIN. हे काय होतं, स्पेलिंग मिस्टेकला मापे असावे. बिअरिश स्पिनिंग टॉप. ठीक आहे, समजलं? स्क्रीनशॉट मारा, घ्या आणि टाका. ओके, आता बुलिश हे मारुबुजू झाला, स्पिनिंग टॉप झाला. आता एक कॅन्डल असते हॅमर कॅन्डल. हॅमर म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत हातोडा. हे बघा, ही असा रेड कॅन्डल, आणि त्याला अशी असते दांडी. कशी दिसते? हातोडा टाईपमध्ये दिसते कॅन्डल. म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये ॲक्च्युअल काय झालं असेल, ही तर ओपन झाली, खाली गेली, हितपर गेली,
इथनं झाली रिजेक्ट आणि इथं येऊन क्लोज झाली. ठीक आहे, इथं येऊन काय झाली, क्लोज झाली. तर कॅन्डल कशी आहे, हॅमर. आता इन्व्हर्टेड हॅमर, सरळचा हॅमर, त्याला हँगिंग मॅन म्हण, कुठं काय म्हण, लोक काय काय नाही नाही ते करून कन्फ्युजन करून ठेवतात. आपण हॅमरला हॅमर म्हणायचं. ठीक आहे, हॅमरला हॅमर म्हणायचं. उलटा दिसला की त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणायचं. सोप्या भाषेत, सोप्या भाषेत काय, सरळ दिसला हॅमर म्हणा, उलटा दिसला इन्व्हर्टेड हॅमर म्हणा. म्हणजे आता जसं सपोज करा, हॅमर असा बनवू शकतो ना, असा पण असू शकतो ना हॅमर, बरोबर का. असा असू शकतो का हॅमर, असू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे तर. नको थोडे म्हणणार आहे ते असा. ठीक आहे, असं पण हॅमर असू शकतो. म्हणजे ह्याच्यात काय झालं असेल, हे तो ओपन झाला. ठीक आहे, एवढ्यावरती गेला, खाली आला आणि हे येऊन क्लोज झाला. तर हा बनलेला आहे इन्व्हर्टेड हॅमर. आता सेम ग्रीनमध्ये पण असंच, हॅमरला हॅमर म्हणून लक्षात ठेवा. नाहीतर मी जर असं सांगायला गेलो हँगिंग मॅन, कुठं काय क्वीन असलं जर सांगायला गेलो का नाही, तर ना तुम्हाला काय समजेल ना मला शिकवता येईल. ठीक आहे, कधी दिसतं ते हातोडा, क्लिअर ड्रॉइंग यायला लागली मला. मी ओके, हे पण हॅमर, बुलिश हॅमर, बिरिश हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर काय म्हणायचं. मी तर म्हणतो हॅमरला हॅमर म्हणा, उलटा दिसला की त्याला इन्व्हर्टेड हॅमर म्हणा. सोप्पा, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर म्हणायचं आणि रेडला रेड इन्व्हर्टेड हॅमर म्हणायचं. म्हणजे लय डोकं माझं कसं म्हणणं आहे, त्या गोष्टी असं पुस्तकी ज्ञानात कुठं जाऊन आपल्याला काय UPSC विचारणार नाही ती. त्याच्यामुळं आपण फक्त मार्केटमध्ये यूज करणार आहे. त्यामुळे ते मी सांगतो तसं यूज करा. ह्याला काय म्हणायचं, हॅमर. नुसतं हॅमर टाकतो आम्ही, हॅमर मारा. स्क्रीनशॉट मारा असेल तर मारा. ओके गाईज, 3 कॅन्डलचे प्रकार झाले आहेत. आधी 3 तुम्हाला क्लिअर आहेत का, मला कमेंट बॉक्समध्ये बघू द्या. जाऊ द्या पटापटा पटापटा. चलो कमेंट में बताओ क्लियर है क्या. आता कॅन्डल स्टिकचे टाइप्स ऑफ कॅन्डल स्टिक. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. पहिला मारुबोजू कॅन्डल, दुसरा स्पिनिंग टॉप, तिसरा हॅमर. लेगा उभर प्रकार आहे. तर मी आता गुगलला जाऊन सर्च करतो, म्हणजे कुठलं राहू नये बाबा. चला आता डोजी बघूया आपण. डोजी 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 म्हणजे काय माहिती आहे का. डोजी सांगतो तुम्हाला मी. सपोज करा कॅन्डल चालू झाली इथं. ठीक आहे, कॅन्डल चालू झाली इथं, कॅन्डल गेली वरती, हितपर गेली. ठीक आहे, परत कॅन्डल आली खाली, आली खाली, आली खाली, आली हितपर्यंत गेली, परत वर आली आणि जिथं ओपन झाली तिथंच क्लोज झाली. मग आपण ते बघितलं बघा, जिथं कॅन्डल ओपन झाली तिथंच क्लोज झाली. तरी असे अधिकच्या चिन्ह टाईपमध्ये जे दिसते त्याला काय म्हणायचं, डोजी. त्याला काय म्हणायचं, डोजी. डोजी ए डोजी कॅन्डल. ओके, दिसलं तुम्हाला. ह्याला काय म्हणायचं, डोजी कॅन्डल. सिम्पल. म्हणजे जिथं ओपन झाले तिथंच येऊन कॅन्डल क्लोज होते, त्याला म्हणायचं डोजी कॅन्डल. कधी कधी अशी पण बनते बा डोजी. बा हे असं नाही की हे मिडलला दिसेल तुम्हाला, अशी पण असणार ना डोजी. कधी कधी अशी पण डोजी कॅन्डल बनणार. कशी, ही तो ओपन होणार, ही एवढ्या खाली जाणार गाईंग करत, परत वर येणार, परत वर जाणार, परत खाली येणार, ही तर क्लोज होणार. ह्याला काय म्हणायचं, डोजी. ओके, समजलं. डोजी कॅन्डल स्टिक काय राहिलं बघू मला. चला जाऊया गुगल बाबाचा यूज करूया, टाकूया टाइप्स ऑफ कॅन्डल स्टिक्स. जाऊया इमेजेसमध्ये. आता हे असे एवढे गाव कन्फ्युजन करून ठेवतील ना की काय. अरे हरे हरे हरे, शॉर्टकटवाला दिखाव रे. बुलिश कॅन्डल, लो बुलिश, न्यूट्रल, लेस बेरिश, वेरविंग. काय करत आहे का असलं एवढं बघतो ते करायचं. काय तर सोपं शिकवाय पोरांना. चला ठीक आहे. आणि आता नॉर्मली अशा कॅन्डल पण असतील बा मार्केटमध्ये. सपोज करा ही ग्रीन कॅन्डल आहे, ह्याला एवढीशी विक आहे. दडी हॅमर टाईपमध्ये दिसते का आपल्याला, दडी हॅमर पण नाही,
डोजी पण नाही, स्पिनिंग टॉप पण नाही. मग ह्याला काय नॉर्मल कॅन्डल म्हणून ह्याला लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं? नॉर्मल कॅन्डल म्हणून ह्याला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. रेडमध्ये पण बघा, हॅलो कुठनं केशरी झालं, हां रेडमध्ये पण बघा अशी कॅन्डल बनवू शकते. तर याला नॉर्मल कॅन्डल म्हणून लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, विक सरळ असते तिरकी कधी दिसून असते. ठीक आहे, तर ह्याला नॉर्मल कॅन्डल म्हणून लक्षात ठेवायचं. ओके, बोलेज बेरेज हॅमन हॅमन लक्षात राहिलं असेल. आय होप तुम्हाला नसेल राहिलं डबल व्हिडिओ बघायचे. चला फॉर एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू दी चार्ट अँड लेट्स चेक व्हॉट विल हॅपन. अँड सी गाईज, दिस इज अ कॅन्डल. ह्या कॅन्डलमध्ये काय झालेलं आहे, कशी दिसते सरळ सरळ सांगा ना. मी पण काय झालं नाही एवढे का हे करत बसलोय. हॅमर कॅन्डल आहे, साधं सिंपल एक्झाम्पल आहे. सरळ दिसतं हॅमर कॅन्डल. ही तो ओपन झाली, डाऊन साईडला गेली, वरती गेली, रिजेक्ट झाली, इथून क्लोज झाली खाली. ही कॅन्डल काय दिसते आपल्याला? हॅमर कॅन्डल दिसते. सरळ सरळ इन्व्हर्टेड हॅमर आहे, उलटा हॅमर आहे, बिअरिश इन्व्हर्टेड हॅमर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, इन्व्हर्टेड हॅमर आहे. आम्ही हॅमरच म्हणतो बस. पुढं ही दुसरी जी कॅन्डल बनलेली आहे, हे बघा ही जी कॅन्डल बनलेली आहे दिसते बॉडी छोटूशी आहे. दोन्ही साईडचे जे रिजेक्शन विक आहेत त्या सेम आहेत बघा. दिसते तुम्हाला इकडं आणि इकडं साईड. काय पट्टीनं मोजाही नाही, दिसायला फक्त दिसलं पाहिजे. बोथ साईड सेम असं बघायचं नाही तर लागतं सेंटीमीटरमध्ये मोजायला, अजिबात असं करायचं नाही. तर ही काय आहे? बिअरिश स्पिनिंग टॉप कॅन्डल आहे. आता डोजीमध्ये कधी कधी बरं का, हे बघा डोजीमध्ये काय होतं, असे बनते डोजी आणि थोडीशी बॉडी असते. ठीक आहे, छोटीशी बॉडी असते, त्याला पण आपण डोजी म्हणायचं, काय विषय नाही. छोटी बॉडी असली की त्याला पण डोजी म्हणायचं. ओके, तर ही याला डोजी म्हणू शकतो आपण. परत ही स्पिनिंग टॉप आहे. ठीक आहे, आता ही हॅमर टाईपमध्ये दिसते. हॅमरला बघा वरती रिजेक्शन नसतं. ठीक आहे, वरती रिजेक्शन नसतं. जर ह्याला रिजेक्शन नसतं तर ही कशी असते हो? हॅमर कॅन्डल असते. जसं ही कॅन्डल बघा, ह्याला काय म्हणायचं? ही हॅमर कॅन्डल आहे. दिसली तुम्हाला कोणती वाली? ही वाली म्हणतोय हवा, ही वाली हॅमर कॅन्डल आहे. आता कधी कधी छोटीशी विक राहते, मग चला ठीक आहे ना, तरी पण आपण त्याला हॅमर म्हणलं तरी काय प्रॉब्लेम आहे का? नाही काय प्रॉब्लेम. छोटे असेल तर काय प्रॉब्लेम नाही, जास्त मोठे असेल तर म्हणजे मी पुस्तकीने लक्षात ठेवू नका असं म्हणतो तुम्हाला. जसं थोडंसं ॲडजस्टमेंटनं लक्षात ठेवा. तर ही बघा, ही जी छोटीशी बॉडी आहे तर ह्याला पिन बार कॅन्डल लक्षात ठेवा. हॅमरचा दुसरा प्रकार असतो पिन बार म्हणून असा, जी बॉडी छोटीशी असते आणि अशी विक मोठी असते, अशी पिन बार कॅन्डल म्हणायचा. ओके, ठीक आहे. आता ह्याला स्पिनिंग टॉप का म्हणत नाही माहिती आहे का आपण? ज्याची बॉडी लय मोठी दिसते. आता बघा ही छोटूशा विक आहेत, एवढूशा विक आहेत ना, एवढूशा विक आहेत आणि त्याच्या मानानं बॉडी किती मोठी आहे, ही लय मोठी आहे. मग हे काय स्पिनिंग टॉपमध्ये पण मोडत नाही. नॉर्मल कॅन्डल म्हणलं तरी काय ह्याला हरकत नाही, बोलीच कॅन्डल. आता ही रेड कॅन्डल बघा, ठीक आहे, स्पिनिंग टॉपमध्ये टाईपमध्ये दिसते का? दिसते स्पिनिंग टॉपमध्ये. बॉडी पण छोटूशी आहे, विक पण छोटूशी आहेत, बट दिसते. दिसायला स्पिनिंग टॉप सारखी दिसली पाहिजे. ह्याला हॅमर म्हणू शकता. अजून थोडी रिजेक्शन असतं म्हणतात तर ओके असतं. ही बघा मारुबुजू कॅन्डल, ही कसली मारुबुजू कॅन्डल? ह्याला रिजेक्शन आहे कुठं? कुठंही रिजेक्शन नाही आहे. तर ह्याला काय म्हणायचं? मारुबुजू कॅन्डल. ओके, बिअरिश मारुबुजू कॅन्डल. ही डोजी सापडला, डोजी, हवाला डोजी, हवाला इन्व्हर्टेड हॅमर, ही वाली नॉर्मल कॅन्डल, हवाला स्पिनिंग टॉप. ह्याला पण नॉर्मल कॅन्डल म्हणू शकताय, पिन बार टाईपमध्ये आहे. ही नॉर्मल कॅन्डल, ही नॉर्मल, ही नॉर्मल, नॉर्मल कॅन्डल, स्पिनिंग टॉप, इन्व्हर्टेड हॅमर, डोजी, डोजी, मारुबुजू, नॉर्मल कॅन्डल. ठीक आहे, पिन बार. आता एक सगळ्यात जास्त ताकद कोणात आहे असं जर तुम्ही बघायला गेला, ताकद कोणात आहे बघा, पॉवर म्हणजे भरीव जी गोष्ट आहेत त्याच्यामध्ये पॉवर आहे असं आपण म्हणतो. जसं की ही रेड कॅन्डल बघा, स्ट्रेंथ दाखवते आपल्याला, बिअरी स्ट्रेंथ दाखवते, म्हणजे सेलिंग साईड मोमेंटम. तर स्ट्रॉंग रेड कॅन्डल आहे. जसं ही पण कॅन्डलची साईज बघा, बॉडी म्हणजे किती मोठी आहे कॅन्डल. ही भले रिजेक्शन आहेत, वीक आहेत, पण कॅन्डल मोठे आहेत. त्या कॅन्डल काय शो करतात हो? स्ट्रेंथ शो करतात. काय शो करतात? स्ट्रेंथ शो करतात. ठीक आहे, अजून तुम्हाला दाखवतो टाइप्स ऑफ कॅन्डल स्टिक्स. चला इथून चालू करू. तुम्ही म्हणताल ह्यांचं यूज काय आहेत? ते यूज पण इम्पॉर्टंट आहेत बघा, पण ते सपोर्ट रिटर्न शिकवल्यानंतर मी तुम्हाला वाटलं तर यूज सांगतो. लगे फक्त नाव लक्षात ठेवा, चालवला नाव लक्षात ठेवलं तर बस. हे बघा, हे काय मारुबुजू, हे काय हॅमर, हे काय नॉर्मल कॅन्डल, नॉर्मल कॅन्डल, हे काय डोजी म्हणू शकता बघा, विकच्या मानानं बॉडी एवढूशी आहे. ठीक आहे, ही नॉर्मल कॅन्डल आहे. त्यानंतर ही हॅमर आहे, ह्याला हॅमर म्हणू शकतो, ह्याला डोजी म्हणू शकतो. ठीक आहे, तर असे 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 कॅन्डल बनतात. चला इथपर्यंत आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. आता तुम्हाला खरं सांगतो, आजचा क्लास पण म्हणजे पहिले एक 10 मिनिटाचे तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात गेले. उद्याच्या क्लासमध्ये असं एवढ्या पटकन बेसिक संपून जाईल, एवढं फास्ट बेसिक संपून जाईल की मला आज सुद्धा असं वाटत होतं की भाई मी एवढं फास्ट चाललो की आता डबल कॅन्डलस्टिकचे प्रकार झाले आणि चार्ट पॅटर्न झाले की बेसिकच संपतंय सगळं, असं मला पण वाटायला लागलं होतं. 2 क्लासमध्ये बेसिक बुकना झाल्यावरती परत लोकांना वाटायचं काय शिकवलं का नाही यानं. पण मला एवढी माझी गॅरंटी आहे की मी
म्हणजे मी असं म्हणतो की मला जर कधी मी असं कंटिन्यू ठरवून बसलो की मला सगळं बेसिक ॲडव्हान्स 2 तासात शिकवायचं विथ सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करून जर शिकवायचं असेल तर मी 2 तासात अख्खं अख्खं मार्केट तुमच्या खिशात भरू शकतो. बाकी सायकोलॉजी मी प्रॉफिटेबल नाही म्हणत मी, बट मार्केटचं नॉलेज आहे ते तुमच्या खिशात टाकू शकतो 2 तासात, ॲटलीस्ट 2 तासात फक्त. बट आपल्याला ते करायचं नाही आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का? गोष्टी क्लिअर आहेत का? फटाफट सांगा. एस 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 एस. हे घ्या, टेलिग्राम लिंक पाहिजे होती कोणाला तर ही वाली घ्या. रेकॉर्ड यूट्यूबला येतं आहे. तुम्ही नेमकं सगळीकडे फॉलो करत नाही रे, मला माहिती आहे. तुम्ही 500 चॅनलला फॉलो करता ना, त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम हा आहे. ओके, ऑल क्लिअर आहे का? 500 लोक आहेत लाईव्हला आणि कमेंट किती देत आहेत? 4 जण. नका नका ऑपरेटर करू नका. कॅन्डलस्टिकचं टाईप सांगितलं तर मी तुम्हाला, तेवढ्यात ऑपरेटर व्हायचं नाही. एस 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 ऑल क्लिअर 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 क्लिअर. डन. आता किती झालं टायमिंग? 15 मिनटं आहेत. मला असं वाटतं की लगे हात अजून एक मुद्दा क्लिअर करून घेतो, म्हणजे कसं होईल. लय फास्ट पण नाही होत आणि म्हणजे फास्ट तर नाही, मला माहिती मी किती स्लो बोलतोय ते. ये सिर्फ मेरे को ही पता है. डबल कॅन्डलस्टिकचे जर प्रकार घेतले तर लई बरं होईल. एकदा चेक करून घेतो मी. इथून का सांगतो की काही राहू नये म्हणून. फक्त ह्याला ओपन करूया. ठीक आहे, हे तुम्ही जर हे करा असेल तर गुगलला हे करा, जाऊन चेक करा. मी जर असं ह्यांचं जर शिकवायला गेलो तर हे सगळं जर शिकवायला गेलो असं तर कन्फ्युजन होणार आहे तुमचं. म्हणून मी सिलेक्टिव्ह तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागायच्या तेवढ्या गोष्टी जर मी सांगितलं तर ते तुमच्यासाठी बेटर असणार आहे. ठीक आहे. आता मार्केटमध्ये ही एक 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 कॅन्डल असं मार्केट फॉर्म होतं. मार्केट फॉर्म कसं होतं हे पण बघा. ठीक आहे, एक इझी आणि बेसिक वेमध्ये मार्केट कसं फॉर्म होतं हे सांगतो आणि शेवटचा मुद्दा आपण संपूया. ग्रीननं मार्केट कुठं जातं आहे? वर जातं आहे, बरोबर. ही ग्रीन एक फॉर्म झाली, 1 मिनिटाची वर गेलं वर गेलं वर 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 वर, एखादी रेड आली खाली येतं आहे. ठीक आहे, परत ग्रीन 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 वर जातं आहे, परत रेडनं खाली, एखादी मध्येच ग्रीन, एखादी रेड, एखादी ग्रीन, एखादी रेड, असं करत 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 मार्केट काय करतं, त्याची डायरेक्शन जे आहे ते ठरवत असतं आहे. ठीक आहे, काय असतंय, डायरेक्शन जे आहे ते ठरवत असते. कधी कधी आपल्याला हे बघा, भलेही इथं मध्ये मध्ये ग्रीन कॅन्डल बनत आहेत पण ओव्हरऑल मार्केट कुठं जातं हो? खाली जातं आहे, बरोबर. जसं ग्रीन कॅन्डल बनतात थोडंसं वरती येतं आहे, परत खाली जातं आहे. बघा, असं गेलं, परत वरती गेलं थोडंसं, परत खाली आलं, परत थोडं वर गेलं, परत खाली आलं, परत थोडं वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत थोडं वर, थोडं खाली आलं. हे मार्केट असं मुवमेंट करत असते. थोडं थोडं वर जायचं, थोडं खाली यायचं, थोडं वर जायचं, थोडं खाली यायचं, थोडं वर जायचं, थोडं खाली यायचं. कधी कधी सन 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 नुसतं नुसतं वर 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 जाणार, थोडंसं खाली आणणार, परत वर 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 जाणार, परत थांबणार, गाईंग गत्ताना गत्ताना असं मागं पुढं पुढं मागं, एकाच जागेला खाली वर खाली वर खाली वर खाली वर, असं करा. मागं पुढं नाही, खालीवर खालीवर. ओके, खालीवर खालीवर इथं असं मार्केट जातं. जर एक आता डाऊन ट्रेंड अप ट्रेंड जर इन इझी वर्ड्स तुम्हाला सांगायचं झालं, डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड. ट्रेंड म्हणजे आता लगेच समजत असेल, ट्रेंड डाऊन ट्रेंड म्हणजे मार्केट बघा ओव्हरऑल कुठं जाते हो, डाऊन साईडला जाते. थोडं वर येऊन कुठं जाते, डाऊन साईडला जाते. थोडंसं वर येतं भरपूर डाऊन साईडला जाते. ओव्हरऑल कुठं चाललंय, एक इथून बघितलं तुम्ही, हा पॉईंट पकडला तर इथून मार्केट कुठे गेले हो, ओव्हरऑल खाली गेले. तर असं मार्केट थोडंसं वर जाणार, भरपूर खाली येणार, थोडंसं वर जाणार, भरपूर खाली येणार. ह्याला सिंपल भाषेमध्ये म्हणायचं डाऊन ट्रेंड. ठीक आहे, इम्पॉर्टंट मुद्दा क्लिअर करतो. ट्रेंड खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप. मार्केटचा नॉलेजचा एक म्हणजे सांगायला फक्त इझी वर्ड आहे की असं खाली चाललंय त्याला डाऊन ट्रेंड म्हणायचं आणि असं वर चाललंय त्याला अप ट्रेंड म्हणायचं. पण हे झाल्यानंतर सगळ्याला दिसतं, सगळ्या गावाला दिसतं की ट्रेंड डाऊन आहे, ट्रेंड डाऊन आहे, डाऊन चाललं झाल्यावर दिसतं. पण ज्याला मार्केट व्हायच्या आधी समजतं की कुठं ट्रेंड पकडणार आहे ना, त्याला मार्केटमध्ये लय स्कोप आहे, स्कोप. ओके, डाऊन ट्रेंड समजला असेल. आणि अप ट्रेंड काय आहे, चला हां चला इथं बघा. इथं काय होतं मार्केटमध्ये बघा, इथून मार्केट काय गेलं, थोडं वर गेलं नाही, भरपूर वर गेलं, थोडं खाली आलं, वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं. ठीक आहे, असं करत करत मार्केट कुठं कुठं चाललं, हळूहळू 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 कुठं चाललं दिसतं आपल्याला, अप साईडला चाललेलं दिसतंय. म्हणजे
इथून इथपर्यंत असं एक आपण काय पकडू शकतो, अप ट्रेंड पकडू शकतो, बरोबर. काय म्हणू शकतो, अप ट्रेंड म्हणजे वर चाललेलं मार्केटला अप ट्रेंड म्हणायचं, खाली लागलेलं मार्केटला डाऊन ट्रेंड म्हणायचं. ह्याला एकदम अजून असं नॉलेजफुलपणे तुम्हाला परत सांगतो मी. लोवर लो म्हणजे असो असो ह्याला काय म्हणते सांगतो. काय लोक लगेच जज करायला चालू करतील, असं नसतं तसं नसतं. मी तुम्हाला इझी वरवरच्या कॉन्सेप्ट सांगतो. जसं जसं डीप जाईल तसं तुम्हाला भारी 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 गोष्टी कॉन्सेप्ट समजायला चालू होतील. ठीक आहे. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि जे मार्केट असं एका जागी नसतं गुम गुम फिरतं, जसं फॉर एक्झाम्पल एक ओव्हरऑल इथं बघा, इथून वर गेलं खाली आलं, सेम पॉईंटला वर गेलं परत खाली आलं, परत वर गेलं परत खाली आलं. ह्याला काय म्हणायचं, कॉन्सॉलिडेशन टेक्स्ट टाकतो. कॉन्सॉलिडेशन ज्याला लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या. वर खाली असं एका जागी मार्केट ज्याला करत बसतं त्याला म्हणायचं कॉन्सॉलिडेशन. ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, कॉन्सॉलिडेशन. अप जातं त्याला अप ट्रेंड म्हणायचं, डाऊन जातं त्याला डाऊन ट्रेंड म्हणायचं. हे असं शार्प मुवमेंट असते बघा, शार्प सेलिंग असते. म्हणजे थोडंसं वर आले का नाही आलं, थोडंसं वर आलं का नाही आलं तरी शार्प डाऊन ट्रेंड असतो. ह्याला काय म्हणायचं, शार्प डाऊन ट्रेंड. एक गोष्ट तुम्ही विचार करा, ज्यावेळेस मार्केट इथं असेल, ज्यावेळेस मार्केट इथं असेल त्यावेळेस थोडी माहीत असणार आहे आपल्याला की हा अप ट्रेंडमध्ये जाणार आहे. ज्यावेळेस मार्केट इथं होतं त्यावेळेस आपल्याला थोडी माहिती होतं की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतर सारं गाव सांगतं की अप ट्रेंड झाला, डाऊन ट्रेंड झाला आहे. बट फक्त एक लक्षात ठेवायचं म्हणून ठेवा, कारण की एक ओव्हरऑल ट्रेड बनवण्यासाठी, ट्रेड प्लॅन करण्यासाठी आपल्याला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड खूप महत्त्व असतो. सेम आता दुसरा चार्ट एखादा बघितला तर त्याच्यामध्ये पण दाखवतो. कुठला दाखवू, इंडिगो दाखवतो चला. ठीक आहे. जसं ही मार्केट हा असं कुठं चाललेलं आहे, हळूहळू हळूहळू हळू अप साईडला झालेला आहे. तर ही काय आहे, एक अप ट्रेंड तुम्ही ह्याला म्हणू शकताय. बट कोणाला माहित होतं का मार्केट इथून वरती जाणार आहे, इथून वर जाणार आहे, इथून अप ट्रेंड येणार आहे, कोणाला माहित होतं का, नव्हतं माहित. दॅट्स द पॉईंट. ठीक आहे. ही 5 मिनिटं टाइम फ्रेम आहे बघा. ओके चला, एवढं समजलं आहे का. 420 लोक राहिले आहेत, नो प्रॉब्लेम. येस, ऑल क्लिअर. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड ऑल क्लिअर. मार्बोजू, स्पिनिंग टॉप, हॅमर. कुठलं कॅन्डलस्टिकचा प्रकार शिकवलं तुम्हाला मी. मार्बोजू शिकवला, स्पिनिंग टॉप शिकवला, हॅमर शिकवला आणि पिन बार. त्यानंतर ट्रेंड, अप ट्रेंड. लोक अप ट्रेंड डाऊन ट्रेंडवरती 5-5 तास शिकवते तुम्हाला, खरं सांगतो मी तुम्हाला. खूप इझी वर्डमध्ये सांगितलं आहे. ओके. हां, डोजी एक राहिला ना टाईप्स ऑफ कॅन्डलस्टिकमध्ये. काय राहिलं तर सांगत जावा, म्हणजे कारण की माझा मेंदू एवढा शार्प नाही आहे. ओके गाईज, आजच्यासाठी आय थिंक सफिशियंट आहे. 50 मिनटाचा हा क्लास झालेला आहे. ओव्हरऑल 40चा झाला आहे. पहिले 10 मिनटं मी असेच पोल वगैरे क्रिएट करत राहीन. काय टेन्शन घेऊ नका, मस्तपैकी आरामशीर होत्या. काही ते 2 दिवस गेलेत. एक 7 दिवसामध्ये, एक 7 दिवस म्हणतो मी, 7 नाही खरं सांगतो मी. उद्या क्लासमध्ये ना एवढ्या गोष्टी बेसिक सगळं संपून जाईल. मी असं बसलो, मला असं वाटतं की मी जर थोडी ग्रिप पकडली की उद्याच्या क्लासमध्ये बेसिक सगळं संपेल. मी पण असंच तुम्हाला हळूहळू शिकवतोय, कारण की लगेच संपवायचं नाही आहे. ठीक आहे. चला, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या असतील. यूट्यूबवरती उद्या सकाळी व्हिडिओ येऊन जाईल, परत एकदा रिपिटेशन करा म्हणजे इझिली समजेल. चला, ओके. बाकी कोणाला गोल्डन ग्रुपला वगैरे कुठे ॲड व्हायचं असेल तर तुम्ही सगळेजण DM करू शकता. कुठे फेक चॅनल जॉईन होऊ नका. कोणताही पेड कोर्स नाही आहे, कोणताही काही सर्व्हिस नाही आहे आपली, म्हणजे कशाची इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस काही नाही आहे. कुठेही कोणाला स्कॅमरला वगैरे पैसे देऊ नका. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. खूप बेसिक गोष्ट मी शिकवायला खूप टाईम लावला आहे आजचा, बट इट्स ओके. उद्यापासून तुम्ही एकदम रेग्युलर फ्लोमध्ये हळूहळू शिकणार आहे. हार्डली 8 दिवसामध्ये तुमचं सिलेबस सगळा संपेल. त्यानंतर सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मी स्पेशली क्लास घेणार आहे. तुमचं 1-to-1 कन्व्हर्सेशन माझ्यासोबत होणार आहे. तुम्ही माझ्यासोबत बोलणार आहात, माझं असं होतं, त्याच्यावरती उपाय तुम्हाला सांगितले जातील. उपाय फक्त सांगितले नाही जाणार ह्यावेळेस, तो उपाय तुमच्याकडून करून सुद्धा घेतला जाणार आहे. ओके. एक तुम्हाला 500 किती जातं, 350 लोक आहेत, बाकी लगेच पळून गेलेत जणू काय ह्यांच्या बायका वाट बघत असतील. राईट पॉईंट आहे. हां, एक काय सांगतो मी तुम्हाला, जे सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी आपण ज्या गोष्टी क्लासमध्ये करणार आहे त्या गोष्टी सगळ्या आतापर्यंत कोणीच केलं नसेल इंडस्ट्रीत, असं गोष्टी करणार आहे मी तुम्हाला. आता 500 लोक आहेत ना, 400 लोक आहेत, तर ट्राय करेन की एका दिवसामध्ये एक 60-70 लोकांसोबत कन्व्हर्सेशन करेन. पुढच्या 60-70 लोकांसोबत कन्व्हर्सेशन एक 5-6 दिवसामध्ये ऑल कन्व्हर्सेशन क्लिअर होईल तुमच्या सगळ्यांचं. म्हणजे आपलं कन्व्हर्सेशन होईल की तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं. तुम्हाला एक परफेक्टली एक गोष्टी सांगितल्या जाते, तेवढ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत जाते. मी पर्सनली चेक करेन की तुम्ही त्या गोष्टी फॉलो करताय की नाही. ठीक आहे. सिम्पली एवढ्या गोष्ट आपण करणार आहे यावेळेस. थोडंसं जोमानं फ्री लाईव्ह क्लास. होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.